या आपल्या आदर्श पॅनलला पाठिंबा दिला आणि या निवडणुकीमधून बिनशर्त माघार घेतली. कसल्या प्रकारची अटक, कसल्या प्रकारची शरत त्यांनी ठेवली नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. कारण निवडणूक म्हणलं की लोक म्हणतात की बाबा आम्हाला काय पैसे द्या खर्च झालेले, परंतु विशालचं एवढं मोठेपण आहे की 1 रुपयाही त्यांना आपल्याकडून अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे 2 पाऊल मागं सरकून या पॅनलला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि इमानदारीनं इमानएतबार त्यानं या पॅनलसोबत काम करेल अशी मी त्यांना सूचना करेल, विनंती करणार आहे, त्यांना सूचना करेल, त्यांना आदेश देईल. कारण विशालनं या पॅनलच्या बाबतीमध्ये आपल्यासोबतच्या ओळखीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करावं, मतदान करण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोटिवेट करावं अशी मी त्यांना सूचना करतो. आणि नागसेन बौद्धविहार या ठिकाणी माझं जे जनसंपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये बुधवारपर्यंत एक व्यापक बैठक बोलणार आहे. त्याच्यामध्ये मग मंतवाडी, चोफाळा, जुनं नांदेडच्या सर्व कायम कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून जे काही बॅलेट पेपरचे डेमो आहे ते डेमो त्या ठिकाणी दाखवण्यात येईल, जेणेकरून की सकाळी 5 वाजता तुम्ही जाऊन आपली स्वतःची एनर्जी खर्च करण्यापेक्षा सफाई कर्मचारी सकाळी 5 वाजता एका झटक्यामध्ये काम होते सगळ्याचं. यासाठी आज विशालनं आपल्याला पाठिंबा दिल्यामुळं मी दयानंद गायकवाड साहेबांना विनंती करतो की आणि सुमीरला विनंती करतो की तुम्ही त्याचा या ठिकाणी शाल बरं मी विशालचं या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतो. आणि असाच मोठा विचार ठेवू जरा, म्हणजे निवडणूक लढवायला काही हरकत नाही.